श्लोक 95. श्रीराम. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे. शुका कारणे कुंटणी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. श्रीराम. समर्थ रामनामाचं म्हणजेच नामस्मरणाचं महत्त्व विविध कथांचा दाखला देऊन सांगतायत. इथं समर्थांनी भागवतातल्या अजामेळाच्या कथेचा उल्लेख केला आहे. अजामेळ हा ब्राह्मण कुळात जन्मलेला सदवर्तिनी ब्राह्मणपुत्र होता. लहानपणी तो समिधा आणण्यासाठी जंगलात जात असताना एका झाडाआड चालू असलेलं कामुक दृश्य त्यानं पाहिलं. सहसा असं कृत्य उघड्यावर केलं जात नाही, पण या दृश्याचा त्याच्या मनावर अतिशय वाईट परिणाम झाला. चांगली साधना, यज्ञयाग आणि शिक्षण यात त्याचं लक्ष लागेना. ध्यानासाठी डोळे मिटले की सतत त्याच्या डोळ्यासमोर तेच कामुक दृश्य येऊ लागलं. शेवटी तो वाईट मार्गाला लागला आणि अगदी कळस म्हणजे तो गणिकेकडं निवासाला जाऊ लागला. त्या स्वैरवर्तनातून त्याला बरीच मुलं झाली. पुढं तो अजून एका गणिकेच्या नादी लागला. ती सुदैवानं चांगली होती. तिनं आपल्या गावातल्या ऋषीमुनींचा सत्कार केला तेव्हा त्यांनी तिला असा सल्ला दिला की तुला आता जो पुत्र होईल त्याचं नाव तू नारायण ठेव. त्या ऋषींच्या आग्रहाखातर तिनं त्या पुत्राचं नाव नारायण ठेवलं. पुढं अजामेळाला नारायणाचा इतका लळा लागला की सर्वच गोष्टींसाठी तो नारायणाला हाक मारू लागला. इथं समर्थ म्हणतात, अजामेळ हा अतिशय पापी होता, पण पुत्रकामे म्हणजे पुत्राच्या निमित्तानं त्यानं नारायण हे नाव अनंत वेळा घेतलं. एकदा तो झोपलेला असताना त्यानं असं दृश्य पाहिलं की तो मृत्यू पावलाय. अंतकाळी त्याचा जीव कासावीस झालाय. त्या पातक्याला नेण्यासाठी यमदूत आलेले आहेत. अत्यंत घाबरून त्यानं आपल्या पुत्राला नारायण नारायण अशी हाक मारली आणि ती हाक ऐकून विष्णूचे दूत तिथं आले आणि हे आमचं कुळ आहे असं म्हणू लागले. यमदूत आणि विष्णुदूत यांच्यामध्ये भांडण झालं आणि या अजामेळाचं मरण टळलं असं त्यांनी स्वप्नात पाहिलं. तर या घटनेनं तो सावध मात्र झाला. मुलाच्या निमित्तानं घेतलेल्या नामस्मरणाचा परिणाम असा असेल तर सदाचारानं वागून आदरानं मी नामस्मरण केलं तर माझं किती कल्याण होईल असं अजामेळाला वाटलं. जसं कहाणी ऐकल्याचं हे फळ तर वसा घेतल्याचं किती फळ, तसं अजामेळाचं झालं. अजामेळ मग पुढं नामस्मरणात रंगून गेला आणि त्याचा उद्धार झाला. समर्थांनी 3ऱ्या चरणात एका गणिकेची कथा सांगितली आहे. या गणिकेचं नाव पिंगला असं होतं. आपण लोकांना नादावतो आणि त्यायोगे पाप घडतं असं नेहमी तिच्या मनात येत असे. तिला एका साधूनं पोपटाचा पिंजरा दिला आणि तू याला रामनाम म्हणायला शिकव असं सांगितलं. शुका कारणे, शुक म्हणजे पोपट, म्हणजे त्या पोपटामुळं ती पुन्हा पुन्हा रामराम म्हणू लागली. त्यानिमित्तानं रामनामाचं सतत स्मरण होऊ लागलं आणि हे रामनाम तिच्या मुखात स्थिरावलं. एवढंच नव्हे तर पौराणिक कथांमध्ये एक रामभक्त म्हणून तिचं नाव अजरामर झालं. तिच्या बाबतीत समर्थ म्हणतात, याच देही गती पावली कुंटणी, रामनामवाणी उच्चारिता. या श्लोकांमध्ये समर्थांनी जी दोन्ही उदाहरणं दिलेली आहेत ती अत्यंत पापी आणि अपवित्र माणसांची आहेत. अजामेळाच्या मनावरती नको त्या वयात नको ती गोष्ट पाहिल्याचा परिणाम झाला. समर्थांना अपेक्षित असणारा समाज निर्माण करायचा असेल तर आपल्या मुलांना लहानपणापासूनच साधनेचं महत्त्व आणि नामस्मरणाचं महात्म्य पटवून दिलं पाहिजे. तसे संस्कार त्यांच्यावर केले पाहिजेत. दरोडा टाकणाऱ्या मुलाला जेव्हा न्यायाधीश शिक्षा देतात तेव्हा तो म्हणतो, मला माझ्या आईला भेटायचं आहे. जेव्हा त्याची आई न्यायालयात येते
तेव्हा तो तिच्या कानाच्या पाळीचा कडकडून चावा घेतो आणि म्हणतो, मी पहिल्यांदा चोरी केली तेव्हाच जर हिनं मला शिक्षा केली असती तर मी आज या मार्गाला लागलो नसतो. लहान वयात केलेले संस्कार मुलं ग्रहण करतात आणि त्याचं अनुकरण करतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. समर्थांनी अजामेळाला पापी असं विशेषण दिलेलं आहे. त्याने घेतलेलं नाम निर्धाराचं किंवा आधाराचं नव्हतं, पण योगायोगानं त्याला त्या नामाचं महत्त्व लक्षात आलं. तसंच पोपटाच्या निमित्तानं पिंगलेकडून नामस्मरण झालं. पूर्व आयुष्याचा पश्चाताप होऊन ते सन्मार्गाला लागले. समर्थ म्हणतात, नामस्मरणानं थोर पातक्यांचंही कल्याण होतं, तेव्हा अति आदरानं अंतःकरणपूर्वक नामस्मरण करणाऱ्याचं कल्याण होणार नाही का? तेव्हा माणसानं रामनामाची उपेक्षा करू नये असं समर्थ आपल्याला सांगतायत. जय जय रघुवीर समर्थ. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे. शुका कारणे कुंटणी रामवाणी, मुखे बोलता ख्याती झाली पुराणी. श्रीराम.